नमस्कार, मी विद्याधर गायकवाड, कराड, सातारा। मी एक पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून काही मतं मांडण्याचा मी प्रयत्न करत आहोत। देशातील मध्यवर्ती लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि वंचित यांच्या बाबतीमध्ये अनेक घडामोडी घडत आलेल्या आहेत। या घडामोडीच्या अनुषंगाने काही मुद्दे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे। महाविकास आघाडी मधील जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट, या तिन्ही गटांनी या अगोदर महाराष्ट्राची आणि काही प्रमाणात देशाची सत्ता त्यांनी भोगलेली आहे। गेल्या 50 ते 70 वर्षामध्ये हे सत्ताधारी पक्ष म्हणून अस्तित्वात आलेले आहेत, त्यांनी सत्ता भोगलेली आहे। परंतु भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू गेल्या कित्येक वर्षापासून समाज परिवर्तनाच्या आणि राजकीय चळवळ करत आहेत। परंतु या वारसाला किंवा या व्यक्तिमत्वाला किंवा या विचारधारेला कधीही संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये येणार नाहीत असाच बंदोबस्त गेल्या अनेक वर्षापासून या पक्षाने केलेल्याचा आपल्याला दिसून येतोय। या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर गेले कित्येक दिवस झालं प्रकाश आंबेडकरांची स्पष्ट भूमिका आहे की भारतीय राज्यघटना वाचवण्यासाठी आणि या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांचे हक्क अधिकार शाबूत राहण्यासाठी आपण समविचारी पक्षाने एकत्र येणं ही काळाची गरज आहे। आणि हे व्यक्तिगत न बोलता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून लाखो लोकांच्या सभा घेऊन आपली भूमिका मांडली। महाविकास आघाडी पक्षातील लोक म्हणतात की प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहेत, आम्ही त्यांना सोबत घेतले, परंतु प्रत्यक्षामध्ये फक्त बोलले जात आहे। प्रत्यक्षामध्ये त्यांच्या जेवढ्या महाविकास आघाडीच्या ज्या बैठका झाल्या, या बैठकांना अधिकृत निमंत्रण किती दिले ह्याचा विचार करावा लागेल। अजिबात दिलेली नाहीत। आणि आता सुद्धा महाविकास आघाडीची काय भूमिका आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न करावा। परंतु या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला ही सर्व एकत्र येतील त्यावेळेला जी सत्ता येईल त्यावेळेला सत्ता प्रकाश आंबेडकरची येणार की महाविकास आघाडीची येणार? म्हणजे गेले 70 वर्ष ज्यांच्या ताब्यात सत्ता आहे त्यांच्याच ताब्यात आता सत्ता देण्याचा प्रसंग आलाय। म्हणून प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका मांडली होती की आम्हाला तुमच्या महाविकास आघाडीमध्ये प्रतिनिधित्व किती देणार, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रकाश आंबेडकर मोठे आहेत असे म्हणून तुम्ही सांगताय, परंतु प्रकाश आंबेडकरांना जेवढे आवश्यकता सीटा आहेत तेवढ्या सीटा दिल्या जात नाहीत। दुर्दैवाने जेवणाचं ताट द्यायचं पण जेवण द्यायचं नाही अशी भूमिका जी महाविकास आघाडीनं मांडलेली आहे ही चुकीच्या पद्धतीची भूमिका आहे। महाविकास आघाडीसोबत युती करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आजही तयार आहेत, परंतु अंतर्गत काँग्रेस आणि शिवसेनामध्ये स्वतंत्र महाविकास आघाडीमध्ये आहे म्हणायचं आणि परस्पर आपापल्या सीटा जाहीर करायच्या आणि असं करून लोकांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। म्हणून प्रकाश आंबेडकरांनी खूप प्रयत्न करून शेवटच्या क्षणामध्ये असं दिसतंय की प्रकाश आंबेडकरांनी विदर्भामधील 8 सीटा स्वतः जाहीर केल्या। जाहीर का केल्या? या जाहीर करत असताना सुद्धा दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाच्या 8 ठिकाणी जे खासदार उमेदवार उभा आहेत त्यांना प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे। म्हणजे काय? आणि तिसऱ्या बाजूला मराठा समाजाचे नेते जरंगे पाटील साहेब यांच्याबरोबर बोलणी करून त्याचबरोबर मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोघांना एका प्लॅटफॉर्मवरती आणून आणि त्याचबरोबर मुस्लिम समाज जो आहे, MIMचा जो पक्ष आहे, मागच्या वेळेला त्यांची युती होती परंतु नंतर युती फुटली। परंतु आता चालू राजकीय घडामोडीमध्ये MIM किंवा मुस्लिम समाज सुद्धा आता यामध्ये सहभागी होऊ इच्छित आहे। म्हणजे प्रकाश आंबेडकर, मराठा समाजाचे नेतृत्व करणारे जरंगे पाटील आणि मराठा समाज आणि प्रकाश शेंडगे जे ओबीसीचे नेते आहेत, ओबीसी समाज आणि मुस्लिम समाज आणि इतर आंबेडकरी समाजातले किंवा इतर वेगवेगळ्या जाती समुदायाचे घटक लोक हे प्रकाश आंबेडकरांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहेत। म्हणून इकडं भाजपची महायुती आणि एका बाजूला महाविकास आघाडी हे दोघंही नको म्हणणारा एक वर्ग प्रचंड मोठा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे। तर ही जी बाजू आहे ही बाजू प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घेऊन या सर्व इतर लोकांना एकत्र करून तिसरा पर्याय जर दिला तर चांगल्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांना यश मिळेल। आणि जे प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जे प्रस्थापित मराठा समाज आणि वंचित किंवा
दुर्लक्षित गरजवंत मराठा यांचं खरं नेतृत्व, खरं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये जाईल अशी खात्री वाटते. म्हणून या सर्वांना सोबत घेऊन प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे ती भूमिका योग्य वाटते असं मला वाटतं. धन्यवाद.